अहमदनगर केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे। केमिस्ट संघटनेचे देशाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांचा वाढदिवस थेट अमरधाममध्ये साजरा करण्यात आला। एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस म्हटलं की मोठमोठे फ्लेक्स, बोर्ड किंवा केक कापून पार्टी तसेच काहीतरी सामाजिक उपक्रम हेच आजपर्यंत आपण पाहत आलो आहे। मात्र एखाद्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा वाढदिवस थेट अमरधाममध्ये साजरा झालेला आपण बहुतेक वेळा ऐकलं नसेल किंवा पाहिलंही नसेल। वाढदिवसाचा कार्यक्रम आणि तोही अमरधाममध्ये हे ऐकणंही बऱ्याचशा नागरिकांना अचंबित करू शकते। मात्र असाच एक वाढदिवसाचा कार्यक्रम नालेगाव परिसरातील अमरधाममध्ये पार पडला। केमिस्ट असोसिएशनचे ऑल इंडिया अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांचा वाढदिवस जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीनं अमरधाममध्ये साजरा करण्यात आला। आपल्या अवतीभोवती अनेक गंभीर समस्या असतात, मात्र त्या समस्येकडे नागरिक दुर्लक्ष करतात आणि त्या समस्या त्या ठिकाणी गेल्याशिवाय कळत नाही। हिंदू संस्कृतीत अंत्यविधीनंतर मयत इस्माचा 10वा करण्याची प्रथा आहे। मात्र अमरधाममध्ये चौथऱ्या अभावी 10व्याचा विधी पार पाडण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। सध्या अमरधाममध्ये 10व्याची प्रथा पार पाडण्यासाठी एकच चौथरा आहे, त्यामुळे या ठिकाणी 10व्याचा विधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचण भासू नये याकरता केमिस्ट संघटनेचे ऑल इंडिया अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी 3 चौथरे बांधण्याचा निर्णय जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने घेतला आहे। लोकवर्गणीतून लोकांच्या सुविधेसाठी बांधण्यात येत असलेल्या या चौथरा बांधकामाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं। या उद्घाटनाप्रसंगी शहापूर आश्रमचे श्री दत्त दिगंबर महाराजांसह आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, महापालिका उपायुक्त अजय चारठणकर यांच्यासह जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। नागरिकांच्या सुविधेसाठी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या या सामाजिक कार्यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष सुधीर लांडगे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। केमिस्ट संघटनेचे ऑल इंडिया प्रेसिडेंट आमचे अप्पासाहेब शिंदे यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त तसं लोकांना आवडणारी संकल्पना नाहीये। कुणाचा वाढदिवस एखाद्या अमरधाममध्ये जाऊन साजरा होणे हे बऱ्याच जणांना कन्सेप्ट आवडत नाही, पण त्या निमित्ताने काही गोष्टी अशा असतात की त्याकडे सगळ्या जगाचं दुर्लक्ष असतं। गरज असते पण तिथे गेल्याशिवाय ते कळत नाही। तसंच आम्ही या ठिकाणी 10व्याला आले असता एकदा असं लक्षात आलं की नगरमध्ये जी 10व्याची बसण्याची ठिकाण आहे तिथं 3 ते 4 किंवा 5 10वे जर बसले शेजारी पब्लिकला जागा पुरत नाही। 10व्याला येणारा असं लक्षात येत नाही की नेमकं आपण पुन्हा 10व्याला आलो आहेत आणि बॅक साईडला बसावं लागतं। म्हणून या 10व्याला आल्यानंतर जस्ट एक आयडिया, एक संकल्पना लक्षात आली की सध्याच्या जागेच्या मागे भरपूर मोकळी जागा उपलब्ध आहे, तर ती जागा का नाही आपण डेव्हलप करावी। म्हणून अहमदनगर जिल्हा संघटनेने हा विचार केला की ही जागा जर आपण डेव्हलप केली तर त्या ठिकाणी फार मोठमोठे 10 त्या ठिकाणी व्यवस्थित होऊ शकतात। म्हणून ही संकल्पना आम्ही नगरचे सगळे पुढारी आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या कमिशनर आणि उपायुक्तांना सांगितली। त्यांना तो कन्सेप्ट आवडला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आज ठरवलं की आपण ही जागा आज इमिडिएटली आज स्वच्छ करू की जेणेकरून उद्या सगळे तिथे 10वा होऊ शकतो। यानंतर अशीच या ठिकाणी गार्डन लॉन डेव्हलप व्हावी आणि 10वा हा विधी काय अमरधाम हा जो शब्द आपण वापरतो अमरधाम या शब्दाचा जो खरा अर्थ आहे की जो मनुष्य त्याच्या अख्ख्या आयुष्यभर काबाड कष्ट करतो, सगळं उपभोगतो आणि शेवटी जेव्हा तो डेथ होते, जेव्हा तो एक्सपायर होतो, त्यानंतर असं लक्षात येतं की अरे विधीच्या ठिकाणी आपण करतो त्या ठिकाणी बरीचशी घाण आहे साईडला, तर त्याचा तोही विधी अतिशय चांगला व्हावा। अमरधाम हे स्वर्गाचं दुसरं रूप व्हावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत। पब्लिककडनं, समाजाकडनं मला याची अपेक्षा आहे की डोनर्सनी थोडंसं पुढे यावं। प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर।